सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून महात्मा बसवेश्वरांनी विश्वधर्माची निर्मिती केली। त्यांचा विचार नव्या पिढीपर्यंत नेण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील शरण साहित्य अध्यासनाची उभारणी झाली। या अध्यासनाला सर्वतोपरी सहाय्य करू, कारण महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा प्रसार होण्याची गरज आहे, असं मत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं। शिवाजी विद्यापीठातील शरण साहित्य अध्यासनाच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते। महात्मा बसवेश्वर यांच्या मानवतावादी, समतावादी आणि श्रमप्रतिष्ठेच्या विचारांचा अभ्यास, संशोधन आणि प्रसार करण्यासाठी शिवाजी विद्यापीठात गेल्या वर्षी शरण साहित्य अध्यासन सुरू झाले। त्यासाठी बांधलेल्या शरण साहित्य अध्यासन केंद्र इमारतीचं उद्घाटन आणि लोकार्पण पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झालं। शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांच्या हस्ते तिन्ही लोकप्रतिनिधींचा सत्कार झाला, तर अभियंता श्रद्धा देसाई, हेमा जोशी, ठेकेदार अनिरुद्ध घोरपडे, वास्तुविशारद जीवन बोडके यांचा मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रकल्पासाठी मिळालेल्या भरीव निधीबद्दल कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांनी शासनाचे आभार मानले। शरण साहित्य अध्यासनातून महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। महात्मा बसवेश्वरांचं समतावादी कार्य प्रेरणादायी असून त्याचा प्रसार होणं गरजेचं आहे, असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। तर महात्मा बसवेश्वर यांनी विज्ञाननिष्ठ आणि पुरोगामी विचार समाजापर्यंत पोहोचवले, नीतिमूल्यांवर आधारित समाज घडवण्याचं कार्य केलं। त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अध्यासन महत्त्वाची भूमिका बजावेल, असं नामदार हसन मुश्रीफ म्हणाले। यावेळी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव, कुलसचिव विलास शिंदे, अध्यासनाच्या समन्वयक डॉक्टर तृप्ती करेकेट्टी, सरलाताई पाटील, सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, राजशेखर तंबाखे, विलास आंबोळे, बाबूराव तारळी, चंद्रशेखर बटकडली यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।